नाही, नक्कीच त्या दिवशी DCP ऑफिसमध्ये मामांना चक्कर आली आणि त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांच्या ECGमध्ये थोडं फ्लक्च्युएशन होतं आणि त्यांचा हार्ट रेट पण कमी होता. पण आपण वेळीच डॉक्टर आल्यामुळे आता प्रकृती स्थिर आहे आणि तरीही आता डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशनमध्ये मामांना हॉस्पिटलमध्ये ठेवायला सांगितले. दरम्यान आता आज DCP ऑफिसमध्ये मी गेलो असताना किंवा काल जशी आमची DCP साहेबांशी चर्चा झाली की तुम्ही गुन्हा दाखल करा, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही रीतसर अर्ज दाखल टिळकनगर पोलीस स्टेशनला करा. तर तो अर्ज टिळकनगर पोलीस स्टेशनला केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा ॲट्रॉसिटी जे तुम्ही अर्जामध्ये केलं आहे ते तुम्ही त्यामध्ये टाकू नका. पण मी म्हटलं साहेब, आमची मागणीच ही आहे की तुम्ही त्यांची लायकी काढली व्हिडिओमध्ये आणि ओपन अँड शट ही सगळी केस आहे, ह्याच्यामध्ये एव्हिडन्स तुम्हाला शोधायचं काहीच कारण नाही आहे, तर तुम्ही ॲट्रॉसिटी दाखल करा. तर ते म्हणले तुम्ही तक्रार अर्ज म्हणून ते करा. मी म्हणले मी काढणार नाही, तुमच्यावर कुठलाही दबाव असेल. आम्हाला सगळं माहिती आहे, सत्ता भाजपची आहे, प्रदेशाध्यक्ष भाजपचे डोंबिवलीतले आहेत, मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत, तुमच्यावर कुणाचा दबाव आहे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्ही सत्तेत राहिलो आहे, तुम्ही किती दबावाखाली काम करा तर तुमचा प्रश्न आहे, पण आमचा अर्ज तुम्ही आज दाखल करून घ्या. त्याप्रमाणे तो अर्ज दाखल केल्यानंतर आज टिळकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम साहेब आज मामांचा जबाब घेण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यामध्येही त्यांनी त्या गोष्टी म्हणजे त्या टाळण्याचा प्रयत्न केला ज्या आमच्या तक्रारीमध्ये होता. आता ते परत बोलून त्याच्यामध्ये ते समाविष्ट करून तो अर्ज मामांचा जबाब दाखल करून घेत आहेत. त्यांनी जर ॲट्रॉसिटी दाखल केली नाही तर आम्हाला कायदेशीर मार्ग मोकळा आहे. 2 दिवसात त्यांनी जर ॲट्रॉसिटी किंवा बाकीचे म्हणजे DCP साहेब मला म्हणाले की आम्ही इतर गुन्हे दाखल करतो, पण ज्या गुन्ह्यांमध्ये काही दमच नाही, एका दिवसात टेबल जामीन होतो, असे गुन्हे दाखल करून परत अशा गुन्हेगारांना तुम्ही मोकळं सोडणार का, असा प्रश्न आम्ही केला. पण ते म्हणतात ॲट्रॉसिटी आम्हाला चौकशी करावं लागेल. म्हटलं तुम्ही चौकशी करा, हा तुमचा प्रश्न आहे, पण आमच्या अर्जामध्ये ॲट्रॉसिटी त्यांच्यावर झालीच पाहिजे हे आम्ही वगळणार नाही. मग त्याप्रमाणे त्यांनी बराच आमचा वादविवाद झाल्यानंतर त्यांनी दाखल करून घेतली. त्यांनी आज ॲट्रॉसिटी दाखल केली नाही तरी आमचा लढा संपणार नाही. आम्ही कोर्टाच्या माध्यमातून ज्या लोकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे सहकारी असतील, यांच्यावर जोपर्यंत ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आमचे प्रदेश आहे, अनेक नेते बिहारच्या निवडणुकीमध्ये असल्यामुळे 1 ते 2 दिवसात, मग त्यात आमचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब असतील, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब असतील किंवा माजी अध्यक्ष नाना पटोलेसाहेब असतील, हे येत्या 2 दिवसात मामा पगारेंना भेटण्यासाठी येणार आहेत. आणि स्वतः राहुल गांधींजींचा फोन मामा पगारेंशी झाला. मामा पगारेंची त्यांनी चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं पूर्ण काँग्रेस पार्टी तुमच्या मागे खंबीरपणे आहे, वेळ आली तर हा प्रश्न लोकसभेत देखील उपस्थित केला जाईल. आणि त्यामुळे आम्हाला आता निश्चितपणे खात्री आहे की जरी पोलीस यंत्रणेवर दबाव असेल तरी पण आमचा कोर्ट सन्माननीय कोर्ट आहे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे आणि कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळून त्या सर्व गुन्हेगारांना, ज्यांची पार्श्वभूमीच गुन्हेगारी आहे, यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खटला भरल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद.